केळुसकर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट, इन्शुरन्स, मेडिक्लेम. म्युच्युअल फंड कसं वर्क करत आहे ते तुम्हाला एक थोडंसं दाखवतोय. एक समजा आपण 100 रुपये इन्व्हेस्ट करतोय, तर युनिट रेट लागला की ते 10 रुपयाने, तर 100/10 जे काही येईल ते तुमचे युनिट असतात. ओके. नंतर समजा पुढच्या महिन्यात किंवा पुढच्या वर्षी तुम्ही पुन्हा तसंच काहीतरी समथिंग अमाऊंट इन्व्हेस्ट करताय. जर तुम्ही 100 इन्व्हेस्ट केले तर युनिट रेट उतरला असेल, बॅड लकीली कोरोना असेल किंवा आणि काहीतरी इश्यूमुळे, तर त्यावेळी काय होतं, 100/5 क्वांटिटी मिळाली 20. ओके. पुन्हा तसंच पुढच्या वर्षी किंवा पुढच्या महिन्यात गुंतवताना सुद्धा आपला शेअर वाढलाच नाही, युनिट रेट वाढलाच नाही, तर सुद्धा तसंच एक कॅल्क्युलेशन होतं आणि युनिट मिळाले तुम्हाला 20. नंतर ज्यावेळी काढायचं असतं किंवा त्यावेळी समजा 15 रुपये झाला, तर त्यावेळी किती कसं कॅल्क्युलेशन होतं, तुमचे युनिट गुणिले NAV, तर 15 रुपये आहे, 15/75, तर 750 रुपये तुम्हाला तुमचे व्हॅल्यू होते. 750 मध्ये बघायला गेले तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती केली, 300 रुपये, तर राहिले किती, 450 रुपये तुम्हाला फायदा झाला. आलं लक्षात. तर असं वर्क करतं जनरली. म्हणजे हे सरळ साधं एक बिझनेस कसंच आहे. त्याच्यानंतर आणि सांगायचं झालं तर समजा ज्यावेळी आपण रिअल लाईफमध्ये काय करतो, ज्यावेळी स्वस्त असतं त्यावेळी आणखी काहीतरी वस्तू घेतो, तर तसंच इकडे आपण सुद्धा आणखी एक्स्ट्रा काहीतरी गुंतवून आणखी युनिट घेऊ शकतात. तर त्याच्यामध्ये पुन्हा ह्या युनिट गुणिले ह्यांचा NAVचा मल्टिप्लिकेशन होऊन तुम्हाला जास्त पैसे मिळतात. म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की म्युच्युअल फंडमध्ये शेअर उतरला तरी फायदा, वाढला तरी फायदा. आलं लक्षात. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. इथं माझा नंबर आहे. काय अधिक माहिती हवी असेल तर फोन करा. धन्यवाद.